इकडे मनमाडच्या महिला खेळाडूंनी वेटलिफ्टिंग सारख्या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी केली आहे। पाहुयात मनमाडमधून हा वेटलिफ्टिंगचा स्पेशल रिपोर्ट। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आता वेटलिफ्टिंग सारख्या खेळातही मागे नाहीत। विशेष म्हणजे मनमाडसारख्या ग्रामीण आणि कामगार वस्तीच्या शहरात महिलांनी वेटलिफ्टिंग सारख्या खेळात प्रावीण्य मिळवलंय। यामध्ये क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचा मोलाचा वाटा आहे। व्यवहारे यांनी 15 वर्षांपूर्वी वेटलिफ्टिंग खेळाचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं। दिवसेंदिवस या खेळात मुलींची संख्या वाढत गेली। या मुलींनी या खेळात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली। 13 गोल्ड मेडल आहे राष्ट्रीय स्तरावरती, एक ब्रॉन्झ आहे आणि सिल्वर आहे। मी 15 वर्षापासून हा गेम खेळते, कारण की माझे वडील एक कबड्डी प्लेयर होते, म्हणून माझ्यात खेळण्याची इच्छा होती, त्याच्यामुळे मी हा खेळ निवडला। इथे मी फर्स्ट टाइम आली होती तेव्हा मी खूप काही बघितलं। इथं फक्त मुलीच होत्या, म्हणजे मुलं होते तर मुली यायला लागल्या, कारण की खूप मुली खेळून त्याच्यामुळे मला बी खूप करायचं वाटलं, म्हणून मी इथे आले। मी ज्या शाळेत होते त्या शाळेत पहिल्यापासूनच मुली वेटलिफ्टिंग करत होत्या, तर मुलं मुली सगळे होते, तर जास्त करून मुलांचं नाव यायचं। तर मी असं विचार केला मुलं हा खेळ खेळू शकतात, मुली का खेळू शकत नाही। तर मला पण असं वाटलं की मुली फक्त घरचं काम कशाला करायला, फक्त शाळा का शिकायला, असा अवघड खेळ आहे, हा मुलींनी पण करायला पाहिजे, या मुलींनी सुद्धा पुढे जायला पाहिजे। त्यामुळे मी वेटलिफ्टिंग करायला आले इथे। वेटलिफ्टिंग या खेळात मनमाडच्या महिला खेळाडूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। या खेळात मुलींनी केलेली प्रगती नक्कीच कौतुकास्पद असल्याचं क्रीडा प्रशिक्षक व्यवहारे सांगतात। ॲक्च्युली माझ्या घरामध्ये सगळं वातावरण होतं। माझे भाऊ, आई, वडील हे सगळे कुस्तीमध्येच होते, तर कुस्तीला दुसरा पर्याय म्हणून मी वेटलिफ्टिंग हा पर्याय शोधला। आमच्या यशाच्या मागे प्रवीण व्यवहारे सरांनी खूप मेहनत घेतली, 3 तास खूप प्रॅक्टिस केली। हा गेम खूप अवघड आहे, पण बघायला गेलं तर पुरुषांपेक्षा स्त्रिया पण जास्त करू शकतो, हे आम्ही सिद्ध केलं। या मुलींनी अतिशय उत्तम अशी भरारी मारलेली आहे आणि आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरही सुवर्णपदक या मुलींनी मिळवलेले आहे। आत्तापर्यंत जवळपास 10 सुवर्णपदके आणि 10 रौप्य, त्याचप्रमाणे 10 कांस्य पदके या मुलींनी राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेली आहेत। आजची स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापुरताच मर्यादित राहिली नाही, तर वेटलिफ्टिंग सारख्या साहसी खेळातही तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय। मनमाडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।